नगर उत्तरमधील माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह अनेकांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे। महापौर शोभा बनशेट्टी यांच्या महापौर पदाच्या कार्यकालातील शहरात केलेल्या कामाचा अहवाल भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबई इथं करण्यात आला। सोलापुरातील केलेली विविध विकास कामे पाहून चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी महापौर शोभा बनशेट्टी यांना शाबासकी दिली। सोलापूरच्या सध्या चालू असलेल्या 2 जलवाहिनीपैकी औस ते सोलापूरची जुनी लाईन जी नदीवरून सोलापूरला येते ती कैलासवासी विश्वनाथप्पा बनशेट्टी यांनी नगराध्यक्ष असताना केली। विद्यमान सोलापूर ते उजनी पाण्याची लाईन ही सुद्धा कैलासवासी विश्वनाथप्पा बनशेट्टी यांनी महापौर असताना मंजूर करून आणली आणि आता उजनीची दुहेरी लाईन जी मंजूर होऊन सोलापूर पासून फक्त 5 ते 6 किलोमीटर लांब आहे ती जलवाहिनी सुद्धा शोभा बनशेट्टी हे महापौर असताना आणली आहे अशी माहिती दिली। आज रोजी सोलापूरला जो पिण्याचा पाण्याचा स्रोत आहे तो बनशेट्टी कुटुंबियांच्या मार्फत मंजूर करून आणला गेला आहे। त्याचप्रमाणे पार्क मैदान स्टेडियम हे कैलासवासी बनशेट्टी अप्पांनी महापौर असताना बांधलं आणि शोभा बनशेट्टींनी पुन्हा हे स्टेडियम सुशोभीकरण करून सुधारीकरण केलं अशी माहिती त्यांना दिली। यावेळी शोभा बनशेट्टी यांनी सांगितलं की माझ्या कार्यकाळात केलेल्या कामाच्या जोरावर सोलापुरातील 3ही सीटना फायदा होईल असं शोभा बनशेट्टी यांनी बावनकुळे यांना सांगितलं। आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही त्यांना निवडून आणू असं त्यांनी सांगितलं। यावेळी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी देखील स्वतःचा परिचय करून दिला। सोलापुरातील सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचे आम्ही मानकरी आहोत आणि यात्रेची सुरुवात ही आमच्या घरातूनच होते अशी माहिती दिली। त्याचबरोबर ते महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे महाराष्ट्रातले एकमेव अध्यक्ष म्हणून निवडून आले असल्याचं त्यांनी सांगितलं। सोलापूरला विजन असणारा आणि विकास कामे करून सोलापूरचा विकास साधणारा उमेदवार द्यावा, त्यासाठी आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिल्यास कमीत कमी 1 लाखाच्या मताधिक्यानं त्यांना निवडून आणू असं ॲडव्होकेट थोबडे यांनी सांगितलं। यानंतर माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी देखील आपला कार्य अहवाल बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित केला। यावेळी बोलताना त्यांनी देखील उमेदवारीची मागणी केली आणि आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही त्यांना निवडून आणू असं सांगितलं। यावेळी बोलताना माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी देखील विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेऊन सोलापुरातील संघटना संपवण्याच्या मार्गावर असून पक्षामध्ये निष्ठावंतांना कुठलीही जागा किंवा न्याय मिळत नसल्याचं सांगितलं। आपसात भांडण लावून विद्यमान आमदार हे स्वतः आणि स्वतःच्या मुलाचं पद मिळवण्याचं एवढंच काम करत आहेत, त्यांनी सोलापूरचा कुठलाही विकास केला नाही असं सांगितलं। खास करून या सर्वांबरोबर पद्मशाली शिक्षण संस्थेचे सरचिटणीस दशरथ गोप यांनी देखील उमेदवारीची मागणी केली। विद्यमान आमदारांच्या बद्दल नागरिकांमध्ये अत्यंत रोष असून 20 वर्षात राहिलेल्या निष्क्रियपणामुळे सदरचे उमेदवार पुन्हा निवडून येणार नाहीत असं निक्षून सांगितलं। विद्यमान उमेदवार बदलण्यासंबंधी विचार करावा असं सांगून त्यांनी देखील इतर इच्छुकांपैकी कोणालाही तिकीट दिल्यास आम्ही प्रयत्न करून 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं उमेदवार निवडून आणू असं सांगितलं। यावेळी हेमंत पिंगळे, अक्षय अंजिखाने, अमर बिराजदार, सागर अतनुरे, विनोद गडगी यांनी देखील विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीका करून उमेदवारी बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं। यावेळी बावनकुळे यांनी सदरची माहिती आणि वस्तुस्थिती पक्षाच्या पार्लिमेंटरी बोर्डाकडे ठेवतो असं आश्वासन दिलं।